राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्यावरच जबाबदारी। मंत्री आदिती तटकरे, मुंबईचे 2 कार्याध्यक्ष आणि सना मलिक यांची महायुतीसोबतच्या चर्चेसाठी एकत्रित समिती स्थापन होण्याची शक्यता। वसई विरारमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे शिलेदार हितेंद्र जाधवांचा भाजपात प्रवेश। नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। मतदान होईपर्यंत घरच्या पुरुषांना सातत्यानं एकच सांगायचं, खा कोणाचं बी मटण पण दाबा कमळाचं बटण। मंगळवेढ्यात आमदार चित्रा वाघ यांनी दिला महिलांना प्रचार मंत्र। वाघ यांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। मुंबई काँग्रेसच्या आंदोलनात पत्रकारांना धक्काबुक्की। आंदोलनाचं वार्तांकन करत असणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न। एसपी दत्तात्रय नाळेंना या संदर्भात विचारणा केली असता बोलण्यास नकार। साईबाबांच्या शिर्डीत एका तरुणावर भर चौकात धारदार शस्त्रानं वार। हल्ल्याचं कारण स्पष्ट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा बोरघाटातील अमृतांजन ब्रिजला ट्रकची जोरदार धडक। ट्रक चालकाचा जागीच मृत्यू। नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। जळगावच्या एमआयडीसी परिसरात कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी। गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। 1 महिला आणि 2 पुरुष ताब्यात तर 5 पीडित महिलांची सुटका। मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील कोस्टल रोड जवळ किनाऱ्यालगत असलेल्या केबलला आग। आगीचा धूर कोस्टल रोडच्या भुयारात गेल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत। लखनौच्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या T20 सामन्याच्या नाणेफेकीला विलंब। मैदानात धुक्याचं प्रमाण जास्त असल्यानं सामना सुरू व्हायला व्यत्यय। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित। हेमंत ढोमेंचं दिग्दर्शन तर सचिन खेडेकर, सिद्धार्थ सांदेकर, अमेय वाघ आणि कादंबरी कदम अशा कलाकारांची सिनेमात फौज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।